अध्यक्ष महाराज, नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल 21 तारखेला लागेल, परंतु माझ्या मोहोळ मतदारसंघामध्ये ज्या निवडणुका झाल्या, कायदा आणि सुव्यवस्था, हे कायदा आणि सुव्यवस्था कशी आहे ही उभ्या महाराष्ट्रानं, उभ्या देशानं पाहिली. एक महिला फॉर्म भरण्यासाठी जात असताना तिच्या मागे गाडीतून पिछा केला जातो. ती पळत पळत पोलीस स्टेशनला येते. पोलीस स्टेशनला ती संरक्षण मागते. पोलीस स्टेशनमधून सुद्धा तिला संरक्षण दिलं जात नाही. आणि मग झाशीच्या राणीसारखी ती लढती. जवळजवळ 21 सिक्युरिटी कमांडो आणि 55 पोलिसाचा ताफा, ज्यावेळेला ती 2-3 दिवस नगर परिषदेचा, अनगर नगर परिषदेचा फॉर्म भरण्यासाठी ट्राय करत असते, त्यावेळेला तिथं पंकजाताई पुचू दिल्या जात नाही. यावली फाटा ते अनगर जवळजवळ 1000 ते 1500 वाहनं लावली जातात. पोलीस दखल घेत नाहीत. ज्यावेळी लोकशाहीच्या 4थ्या स्तंभानं उभ्या महाराष्ट्राला, उभ्या देशाला दाखवलं, त्याच्यानंतरनं तिला 21 सिक्युरिटी कमांडो, जे प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आल्यानंतर ते कमांडो असतात, असे 21 कमांडो, 55 पोलीस यांना घेऊन पहाटे 5 वाजता ती महिला त्या अनगर नगर पंचायतीच्या कार्यालयामध्ये फॉर्म भरण्यासाठी जाते. जणू काही जम्मू काश्मीरला फॉर्म भरलाय अशा पद्धतीचं वातावरण माझ्या या मोहोळ मतदारसंघामध्ये होतं. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, हे सरकार लाडक्या बहिणी योजनांची आनंद आहे. मी 2 मुलीचा बाप आहे. कित्येक सदस्यांना मुली असतील, परंतु त्या महिलेनं फॉर्म भरला, लोकशाहीच्या पद्धतीने तिचा फॉर्म बाद झाला. आपण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारी माणसं आहोत. निवडणुका बिनविरोध होतील, परंतु त्या गावामध्ये त्या महिलेची 28 एकर जमीन आणि भला मोठा त्याचा वाडा, आज वाडा आणि शेती सोडून अध्यक्ष महाराज ती पुण्यामध्ये धुणभांडी काम करते. तिचा मुलगा ड्रायव्हिंगचं काम करतो. परंतु ठीक आहे, या निवडणुका आत्ता झाल्या 15 दिवसापूर्वी, परंतु गेल्या 2-3 वर्षापासून हे तिथं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली होती. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, मी या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो की ज्या पद्धतीनं माझ्या मोहोळ मतदारसंघामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती धाब्यावर बसवली, अशी परिस्थिती पुन्हा महाराष्ट्रात येऊ नये. पंकजाताई, आपण कितीतरी महिला सदस्य इथं आहात. तुम्ही युट्यूबवरती बघितलं असेल की अनगर नगर पंचायत महाराष्ट्रानं बघितलं असेल. आणि म्हणून मी या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावरती बोलत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा माझी आहे की एक महिला 4 दिवसानंतर तिला बंदोबस्त दिला गेला. 50-50, 100-100 माणसं बिगर नंबराच्या गाड्या घेऊन तिचा पिच्छा करत होती.
आणि मोहोळ, ज्या मोहोळमधून मी ताई 31,000ने निवडून आलो, त्या मोहोळमधून तिला टायपिंग करण्यासाठी फॉर्म, ते आपले 100 रुपयाचं जे ॲफिडेविट असतं, ते ॲफिडेविट सुद्धा करायला कुठल्याही माणूस तयार झाला नाही. आणि ही लोकशाहीची खरी मोठी खंत आहे. आज जे बरेच सदस्य बोलले, मी बी 1990 पासून शिवसेनेत आहे. माझी आयुष्यातली 35 वर्ष शिवसेनेत गेली. गेल्या वेळेने गडबड करावी लागली आणि मी आमदार झालो. पण ताई, कुठंतरी ज्यावेळी आपण लाडक्या बहिणीवरती सरकार खर्च करतं, तसंच या महाराष्ट्रामध्ये आता 3 वर्षाची मुलगी, 5 वर्षाची मुलगी, 10 वर्षाची मुलगी, इतक्या मोठ्या पद्धतीचा अन्याय, याही बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावं. माझ्या मोहोळ मतदारसंघात घडलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांनी बोलावं. आणि